नमस्कार. माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता येणाऱ्या नवरात्रीच्या निमित्ताने आपण सप्तशती पाठांचे मराठीमध्ये वाचन करीत आहोत. तत्पूर्वी त्याचा एक भाग म्हणूनच देवी कवच ऐकले जाते वा म्हटले जाते ते आपण आधी पाहूया. अथ चंडी कवचम. ओम अस्य श्री चंडिका कवचस्य ब्रह्मा ऋषी अनुष्ठुपछंदाः चामुंडा देवता अंगन्यासोक्तमातरो बीजम दिग्बंध देवतास्ततम श्री जगदंबा प्रीत्यर्थे सप्तशती पाठांगत्वेन विनियोगा. मार्कंडेय उवाच. ओम यदुय्यं परम लोके सर्वरक्षणृणां कस्याचिदाख्यातं तन्मे ब्रूहि पितामह. म्हणजेच ओम या चंडिका कवचाचा ब्रह्मदेव हा ऋषी आहे, अनुष्ठुप हा छंद आहे, चामुंडा ही देवता आहे, अंगन्यासात सांगितलेल्या मातृदेवता हे बीज आहे, दिग्बंध देवता हे तत्व आहे. श्री जगदंबेची कृपा व्हावी म्हणून तिच्या प्रत्यर्थ सप्तशतीचा पाठ करताना पाठाचाच एक भाग म्हणून जपामध्ये याचा विनियोग करावा. ओम नमश्चंडिकाये. मार्कंडेय उवाच. ओम चंडिका देवीला नमस्कार असो. मार्कंडेय ऋषी म्हणाले, पितामह, या जगात जे अत्यंत गोपनीय आहे, मानवाचे सर्व प्रकारे रक्षण करणारे आहे आणि जे आपण आजपर्यंत अन्य कोणालाही सांगितले नाही असे काही साधन आपण मला सांगावे अशी माझी प्रार्थना आहे. ब्रह्मवाच. म्हणजे ब्रह्मदेव म्हणाले, अस्ति गुह्यतमं विप्रम सर्वभूतोपकारकम देवास्तु कवच पुण्यम तच्छृणुष्व महामुने. म्हणजे मी आता तुला हे ब्राह्मणा सर्व प्राणीमात्रांना उपकारक परमगुप्त आणि पुण्यप्रद असे जे साधन ते म्हणजे देवी कवच. हे महामुने तू हे श्रवण कर. प्रथम शैलपुत्री च द्वितीय ब्रह्मचारिणी तृतीय चंद्रघंटेती कुष्मांडेती चतुर्थकम पंचमं स्कंदमातेती षष्ठमं कात्यायनीति च सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमं नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गा प्रकीर्तिता उक्त्यान्नितानि नामानि ब्रह्मणैव महात्मना. हे महामुने, या सर्व एकंदरीत 9 मूर्ती आहेत. त्यांना नवदुर्गा असे म्हणतात. त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. पहिले शैलपुत्री, दुसरे ब्रह्मचारिणी, तिसरे चंद्रघंटा, चौथे कुष्मांडा आहे, पाचवे नाव स्कंदमाता, सहावे नाव कात्यायनी, सातवे कालरात्री आणि आठवे महागौरी आहे. 9वे नाव सिद्धिदात्री असून ही सर्व नावे महात्मा ब्रह्मदेवानेच सांगितली आहे. कोणी अग्नीने जळण्याच्या बेतात असेल, कोणी रणांगणात शत्रूच्या वेढ्यात सापडलेला असेल वा कोणी एखाद्या अतिशय दुर्गम ठिकाणी विषम परिस्थितीत संकटात असेल, असे जे कोणी भयभीत होऊन देवी भगवतीला आर्ततेने शरण जातात त्यांचे काहीही अमंगल होत नाही. रणरूपी संकटातही त्यांच्यावर काही आपत्ती येत नाही. त्यांना शोक, दुःख व भय प्राप्त होत नाही. ज्यांनी भक्तिभावाने देवीचे स्मरण केले आहे त्यांना निश्चित अभ्युदय होतो. हे देवेश्वरी, तुझे स्मरण करताना त्यांचे तू रक्षण करतेस, त्यात काही शंका नाही. अग्निनादय्यमानस्तु शत्रू मध्ये गतोरणे विषमे दुर्गमे चैव भयार्थः शरणंगता न तेषा जायते किंचिदं अशुभं रणसंकटे नापद तस्य पश्यमि शोक दुःख भयानहि येस्तु भक्त्या स्मृतानुना तेषा वृद्धी प्रजायते एत्वा स्मरन्ति देवेशी रक्षसे तान्न संशया. प्रेतसंस्था तु चामुंडा वाराही महिषासना ऐन्द्री गजसमारूढा वैष्णवी गरुडासना माहेश्वरी वृषारूढा कौमारी शिखिवाहना लक्ष्मी पद्मासना देवी पद्महस्ता हरिप्रिया श्वेतरूपधरा देवी ईश्वरी वृषवाहना ब्राह्मी हंस अमरूढा सर्वाभरणभूषिता ब्राह्मी हंस समारूढा सर्वाभरणभूषिता
इत्येत्या मातरं सर्वा सर्वयोग समान्विता नानाभरण शोभाया नानारत्नोपशोभिता दृश्यन्ते रथमारूढा दिव्यं क्रोधसमाकुला शङ्खं चक्रं गदा शक्ति हलञ्च मुसलायुधं खेटकं तोमरं चैव परशुपाशमेव च पुन्तायुधं त्रिशूलं च शारंगमायुधमुत्तमम्. चामुंडा देवी प्रेतावर आरूढ होऊन येते. वाराही देवी रेड्यावर आरूढ होते. ऐंद्री म्हणजे इंद्राची शक्ती, ती हत्तीवर आरूढ होते. तर वैष्णवी देवी गरुडावर आसनस्थ होते. माहेश्वरी म्हणजे महेशाची शक्ती, ही वृषभावर आरूढ होते. कौमारी म्हणजे स्कंदाची शक्ती म्हणजे कार्तिक स्वामींची, ती मयुरावर आरूढ होते. म्हणजे ज्या ज्या देवाची जी जी शक्ती आहे ती ती त्या त्या वाहनावरती बसून येते. भगवान विष्णूंना प्रिय असलेली व हातात कमळ धारण करणारी लक्ष्मी कमलासनावर बसते. तर श्वेत रूप धारण केलेली श्वेत रंगाची पांढऱ्या रंगाची ईश्वरी देवी ही वृषभावर म्हणजे बैलावर आरूढ होऊन येते. अशा सर्व प्रकारच्या आभूषणांनी विभूषित अशी ब्राह्मी देवी हंसावर आरूढ होऊन येते. म्हणजे ब्रह्मदेवाची सरस्वती ना, ती हंसावर आरूढ होते. ब्राह्मी ब्रह्मदेवाची देवी, ब्रह्मदेवाची शक्ती. अशा प्रकारे या सर्व माता सर्व प्रकारच्या योगशक्तींनी संपन्न असून त्यांच्याशिवाय इतरही देवता नाना प्रकारच्या वस्त्रालंकारांनी व रत्नजडित आभूषणांनी अत्यंत शोभिवंत अशा आहेत. या सर्व शक्तिरूप देवता रथावर आरूढ झालेल्या व क्रोध आवेशाने युक्त अशा दिसतात. त्या हातामध्ये शंख चक्र गदा शक्ती नांगर मुसळ अशी आयुधे, तसेच खेटक तोमर पाश परशु कुंतायुध त्रिशूल शारंग म्हणजे धनुष्य अशी उत्तम शस्त्रास्त्रे दैत्यांचा शरीराचा नाश करण्यासाठी आणि भक्तांना अभयदान देण्यासाठी आणि देवांचे हित करण्यासाठी हाती धारण करतात. आता देवीची प्रार्थना आहे. त्यांनी का म्हणून हे रूप घेतलेलं आहे? दैत्यांना देहनाशाय भक्तानामापयाय च धारयन्त्या युधा नित्यं देवानांचे हिताय वे. नमस्ते तु महारौद्रे महाघोर पराक्रमे महाबले महोत्साहे महाभय विनाशिनी त्राहि मां देवी दुष्प्रेक्षे शत्रुणा भयवर्धिनी प्राच्या रक्षतु मामेंद्री आग्नेयामग्निदेवता दक्षिणे वस्तु वाराही नैऋत्या खड्गधारिणी प्रतींच्या वारुणी रक्षेत वायव्या मृगवाहिनी उदींच्या पातु कौमारी ऐशान्या शूलधारिणी ऊर्ध्वं ब्रह्माणि मे रक्षे ददस्तादं वैष्णवी तथा एवं दश दिशो रक्षे चामुंडा शववाहना जया मे तु चाग्रत पातु विजया जया मे चाग्रत पातु विजया पातु पृष्ठत अजिता वाम पार्श्वे तु दक्षिणेच्या पराजिता शिखा मुद्योतिनी रक्षे धूमा मूर्ग्नी व्यवस्थिता मालाधरी ललाटे च भ्रुवै रक्षेद यशस्विनी त्रिनेत्रा च भुवोर मध्ये यमघंटा च नासिके शंखिनी चक्षुर्षो मध्ये क्षोत्रयोद्वारवासिनी कपौलो कलिका रक्षेत कर्णमूले तु शांकरी नासिकाया सुगंधा च उत्तरोष्टे च चर्चिका अधरे चामृतकला जिह्वाया च सरस्वती दंतान रक्षतु कौमारी कंठमध्ये तु चंडिका घंटिका चित्रघंटा च महामाया च तालुके कामाक्षी च बुकं रक्षेद वाचमे सर्वमंगला ग्रीवाया भद्रकाली च पृष्ठवंशे धनुर्धरी नीलग्रीवा बहिर्कंठे नलिका नलकुबरी स्कंदयो खड्गिनी रक्षे बाहुमे वज्रधारिणी हस्तर्यो दंडिनी रक्षे अंबिका चांगुली शूच नखाचुलेश्वरी रक्षे कुक्षौ रक्षे कुलेश्वरी स्तनौ रक्षेद महादेवी मनशोक विनाशिनी हृदये ललिता देवी उदरे शूलधारिणी नाभीच कामिनी रक्षे गुह्य गुह्येश्वरी तथा पूतना कामिका मेढ्रम गुदे महिषवाहिनी कट्या भगवती
रक्षे जानुनी विंध्यवासिनी, जंगे महाबला रक्षे सर्व कामप्रदायिनी, गुल्फायोनिरसिंही च पादपृष्ठेषु तेजसं, पादांगुलिषु श्री रक्षेत पादास्तलवासिनी, नखाद्रष्टांच कराली च केशैवोर्ध्वकेशिनी, रोमकूपेषु कौबेरी त्वचं वागीश्वरी तथा, रक्तमज्जावसामांसना स्थितिमेधासी पार्वती, अंत्राणि काल रात्रिश्च पित्तंच मुकुटेश्वरी, रक्तमज्जावसामांसा अन्यदिस मेधासी पार्वती, अंत्राणि काल रात्रिश्च पित्तंच मुकुटेश्वरी, पद्मावती पद्मकोशे कफे चूडामणिस्तथा, ज्वालामुखी नखज्वालभेद्या सर्वासंधीषु, शुक्रब्रह्माणि मे रक्षे छाया छत्रेश्वरी तथा, अहंकार मनोर्बुद्धि रक्षन् मे धर्मधारिणी, प्राणपानी तथा व्यानं मुदानंच समानकं, वज्रहस्ता च मे रक्षे प्राणं कल्याण शोभना, रसे रूपे च गंधे च शब्दे स्पर्शे च योगिनी, यशकीर्ती च लक्ष्मीश्च सदा रक्षतु वैष्णवी, आयुरक्षतु वाराही धर्मरक्षतु वैष्णवी, यशकीर्ती लक्ष्मीश्च धनविद्या च चक्रिणी, गोत्रमिंद्राणि मे रक्षे पशून् मे रक्ष चंडिके, पुत्रान् रक्षेन् महालक्ष्मी भार्या रक्षतु भैरवी. आता देवीची प्रार्थना आहे. हे उत्तम शस्त्रास्त्रे हातामध्ये घेऊन दैत्यांच्या शरीराचा नाश करण्यासाठी आणि भक्तांना अभयदान देण्यासाठी आणि देवांचे हित करण्यासाठी हाती धारण करतात. हे देवी, तू महारुद्र रूपिणी आहेस. तू महाघोर पराक्रम करणारी, महाबलवान, महान उत्साह असलेली, मोठे भय लीलया नष्ट करणारी आहेस. तुला नमस्कार असो. हे पाहण्यासही कठीण अशा देवी, हे शत्रूंना अधिक भयभीत करणाऱ्या जगदंबिके, तू विविध रूपाने विविध प्रकारे माझे रक्षण कर. पूर्व दिशेस ऐंद्री माझे रक्षण करो, आग्नेय दिशेस अग्निदेवता रक्षण करो, दक्षिणेस वाराही रक्षण करो, नैऋत्येस खड्गधारिणी रक्षण करो, पश्चिमेस वारुणी तर वायव्येस मृगावर आरूढ असणारी देवी माझे रक्षण करो, उत्तरेस कुमारी रक्षण करो, ईशान्येस शूलधारिणी रक्षण करो, पूर्व दिशेस ब्रह्माणी तर अधर दिशेस देवी वैष्णवी माझे रक्षण करो, प्रेतावर आरूढ असणारी चामुंडा दाही दिशांनी माझे रक्षण करो, जयादेवी समोरून रक्षण करो तर विजयादेवी मागून रक्षण करो, डाव्या बाजूने अजिता रक्षण करो, उजव्या बाजूने अपराजिता रक्षण करो, उद्योतिनी माझ्या शिखेचे म्हणजे शेंडीचे तर व्यवस्थित अशी उमादेवी माझ्या मस्तकाचे रक्षण करो, मालाधारी माझ्या कपाळाचे रक्षण करो, यशस्विनी भिवयाचे म्हणजे भुवयांचे रक्षण करो, त्रिनेत्रा देवी माझ्या भुवयाचा मध्यभाग आणि यमघंटा देवी माझ्या नाकपुड्यांचे रक्षण करो, डोळ्यामध्ये शंखिनी रक्षण करो, कानामध्ये द्वारवासिनी रक्षण करो, कालिका गालांचे आणि शांकरी देवी माझ्या कानांचे रक्षण करो, नाकामध्ये सुगंधा रक्षण करो, वरच्या ओठाचे चर्चिका रक्षण करो, अधरोष्टाचे अमृतकला आणि जिभेचे सरस्वती देवी रक्षण करो, कौमारी दाताचे रक्षण करो, चंडिका कंठप्रदेशाचे म्हणजे गळ्याचे रक्षण करो, चित्रघंटा स्वरयंत्राचे रक्षण करो आणि महामाया देवी माझ्या टाळूचे रक्षण करो, कामाक्षी देवी हनवटीचे रक्षण करो, सर्व मंगला वाणीचे रक्षण करो, भद्रकाली माझ्या मानेचे आणि धनुर्धारी देवी माझ्या मेरुदंडाचे म्हणजे पाठीच्या कण्याचे रक्षण करो, नीलग्रीवा कंठाच्या बाहेरील भागाचे रक्षण करो, नलकुबेरी माझ्या कंठाचे जे आतला भाग आहे शरीराचा कंठनलिका त्याचे रक्षण करो, खडगिनी हातात खडग घेतलेली देवी माझ्या दोन्ही खांद्याचे, जिने वज्र घेतलेला आहे ती देवी माझ्या दोन्ही बाहूंचे रक्षण करो, दंडिनी दोन्ही दंडांचे बाहूंचे हातांचे रक्षण करो, अंबिका माझ्या सर्व बोटांचे रक्षण करो, शुरेश्वरी नखांचे आणि कुलेश्वरी माझ्या कुशीचे रक्षण करो, महादेवी माझ्या स्तनाचे रक्षण करो, शोकविनाशिनी माझ्या मनाचे रक्षण करो, ललिता हृदयाचे आणि शूलधारिणी देवी माझ्या पोटाचे रक्षण करो, कामिनी नाभीचे रक्षण करो, गुह्येश्वरी गुह्य भागाचे रक्षण करो,
पूतना आणि कामिका लिंगाचे, मूत्रमार्गाचे आणि महिषवाहिनी देवी माझ्या गुदद्वाराचे रक्षण करो. भगवती कमरेचे रक्षण करो. विंध्यवासिनी जानूचे, पोटऱ्यांचे रक्षण करो. आणि सर्व कामना प्रदान करणारी महाबला देवी माझ्या जांगाचे रक्षण करो. नारसिंही माझ्या घोट्याचे रक्षण करो. तेजसी माझ्या चरणाच्या पृष्ठभागाचे रक्षण करो. श्रीदेवी माझ्या पायाच्या बोटांचे आणि तलवारवासिनी देवी माझ्या पायांच्या तळव्याचे रक्षण करो. द्रष्टा कराली नखाचे रक्षण करो. ऊर्ध्वकेशिनी माझ्या केसांचे रक्षण करो. कौबेरी रोमकुपाचे म्हणजे आपल्या केसाची जी आपली रंध्र असतात आतली मुळाची केसाच्या त्यांचं रक्षण करो. आणि वागेश्वरी देवी माझ्या त्वचेचे रक्षण करो. देवी पार्वती माझे रक्त, मज्जा, मांस, हाडे, मेद या सगळ्यांचे रक्षण करो. कालरात्री आतड्यांचे रक्षण करो. आणि मुकुटेश्वरी देवी माझ्या पित्ताचे रक्षण करो. पद्मावती कमलकोशांचे म्हणजे कुंडलिनीचे मार्ग जे आपल्या शरीरामध्ये कुंडलिनी शक्ती असते कुंडलींच्या मार्गातील मूलाधार चक्रांचे रक्षण करो. चूडामणी कफाचे रक्षण करो. ज्वालामुखी नखाच्या तेजांचे रक्षण करो. अभेद्या देवी माझ्या शरीरातील सर्व सांध्यांचे रक्षण करो. ब्रह्माणी देवी वीर्याचे रक्षण करो. छत्रेश्वरी छायेचे रक्षण करो. धर्मधारिणी देवी माझे मन, बुद्धी, अहंकार यांचे रक्षण करो. हातात वज्र धारण करणारी वज्रहस्ता देवी माझे प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे जे वायू आहेत त्यांचं रक्षण करो. आणि कल्याण शोमना देवी माझ्या प्राणांचे मुख्य प्राणवायूचे रक्षण करो. हे योगिनी माझ्या रस, रूप, गंध, शब्द, स्पर्श या इंद्रिय विषयांचे. आणि नारायणी देवी माझ्या ठिकाणी असलेल्या सत्व, रजत, तम या गुणत्रयांचे रक्षण करो. वाराही माझ्या आयुष्याचे रक्षण करो. वैष्णवी माझ्या धर्माचे रक्षण करो. चक्र धारण करणारी चक्रिणी देवी माझ्या यशाचे, कीर्तीचे, लक्ष्मीचे, धनाचे आणि विद्येचे रक्षण करो. हे इंद्राणी तू माझ्या गोत्राचे म्हणजे माझ्या कुळाचे रक्षण कर. हे चंडिके तू माझ्या पशूंचे रक्षण कर. महालक्ष्मी तू माझ्या पुत्रांचे. आणि भैरवी देवी तू माझ्या पत्नीचे किंवा पतीचे इथं जे काही दोन्ही असेल ते रक्षण करो. सुपथा माझ्या पंथाचे, माझ्या वाटेचे रक्षण करो. तर क्षेमकरी माझ्या मार्गाचे रक्षण करो. महालक्ष्मी राजदरबारात आणि सर्वव्यापी विजया देवी माझे सर्वत्र रक्षण करो. म्हणजे शरीराचा कोणताही भाग अगदी आतला बाहेरचा ठेवला नाही आणि सगळीकडे देवीला रक्षण मागितलेलं आहे. पंथाणा सुपथा रक्षेन मार्गक्षेम करी तथा राजद्वारे महालक्ष्मी विजया सर्वत स्थिता. रक्षाहीनं तु यस्थानं वर्जितं कवचेन तु तत्सर्व रक्ष मे देवी जयंती पापनाशिनी. पदमेकं न गच्छेतु यदिच्छेचुभमात्मनं कवचेनावृतो नित्यं यत्र यत्रैव गच्छन्ति. तत्र तत्रार्थलाभस्य विजयः सर्वकामिकं. यं यं चिन्तयते कामं तं तमं प्राप्तेति निश्चितं. परमाऐश्वर्यमतुलं प्राप्तस्ते भूतले पुमान्. निर्भयो जायते मर्त्यं संग्रामेष्वपराजितं. त्रैलोक्ये तु भवे पूज्य कवचेनावृत पुमान्. इदं तु देव्या कवचं देवनामापि दुर्लभं. यत् पठेत् प्रयत्तो नित्यं त्रिसन्ध्या श्रद्धान्वितं. दैविकला भवेत् तस्य त्रैलोक्येष्वपराजितं. जीवेत वर्षशतं सामग्रप अपमृत्युविवर्जितं. नश्यन्ति व्याधय सर्वे लूता विस्फोटकादयं. स्थावरं जंगमं चैव कृत्रिमं चापि यद्विश्वमम्. अभिचाराणि सर्वाणि मंत्रयात्राणि भूतले. भूचरा खेचराश्चैव जलज्जाश्वोपदेशिका. सहजा कुलजा माला डाकिनी शाकिनी तथा. अंतरिक्षचरा घोरा डाकिन्यश्च महाबला. ग्रहभूतपिशाच्यश्च यक्षगंधर्व राक्षस. ब्रह्मराक्षस वेताला कुष्मांडा भैरवाद्वयं. नश्यन्ति दर्शना तस्य कवचे हृदयी संस्थिते. मान्योद्भवति वेदं राज्ञस्तेजो वृद्धिकरं परं.
यशसा वर्धते सोपी कीर्ती मंडित भूतले जपेत सप्त श्रुती चंडी कृत्वा तू कवचम पुरा यावद भूमंडल दत्ते सशैलव काननम तद्वष्टी मैदिन्या संतत्ती पुत्रपौत्रिकी देहांते परमस्थानम ययुत्सरपि दुर्लभम प्राप्तेति पुरुषो नित्यम महामाया प्रसादतम लभते परमरूपम शिवेन सह मोदते इति श्री वाराह पुराणे हरिहर ब्रह्मा विरचितम देव्या कवचम संपूर्णम। सुपंथा देवी माझ्या वाटेचे रक्षण करो, क्षेम करी माझ्या मार्गाचे रक्षण करो। महालक्ष्मी राजदरबारात आणि सर्वव्यापी विजया देवी माझे सर्वत्र रक्षण करो। हे देवी, या कवचात ज्या स्थानाचा उल्लेख राहून गेला असेल, अर्थात जे स्थान रक्षणहीन राहिले असेल, त्या सर्व स्थानांना तू सुरक्षित कर, कारण तू विजयशालिनी आणि पापनाशिनी आहेस। ज्या मनुष्याला आपले कल्याण व्हावे असे वाटत असेल, त्याने हे कवच म्हटल्याशिवाय एक पाऊलही कोठे टाकू नये। त्याला जेथे जायचे आहे तेथे जाण्यापूर्वी या कवचाने स्वतःला सुरक्षित करून मगच पुढे जावे, अर्थात कवच पाठ बनून पुढील यात्रा करावी। सर्व कामना पूर्ण होतात। तो ज्या ज्या अभिष्ट वस्तूचे चिंतन करतो, इच्छा धरतो, ती त्याला निश्चित प्राप्त होते। असा मनुष्य या पृथ्वीवर परम अतुलनीय ऐश्वर्य प्राप्त करतो। या कवचाने सुरक्षित झालेला मनुष्य निर्भय होतो, त्याला युद्धात कधीही पराजय येत नाही। त्याचप्रमाणे तो तिन्ही लोकात पूजनीय होतो। जो मनुष्य देवांनाही दुर्लभ असणारे हे देवी कवच श्रद्धेने त्रिसंध्या म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही वेळा नियमपूर्वक म्हणतो, त्याला देवी कला दैवी संपत्ती म्हणजे आपल्याकडे काही दैवती गोष्टी असतात बघा, त्या प्राप्त होतात, अर्थात त्याच्या अंगी दैवी गुण येतात। तो त्रैलोक्यात अपराजित होतो, अपमृत्यू न येता तो 100हून अधिक वर्षे जगतो। त्याला फोड कोड अशा स्वरूपाचे त्वचारोग असले तरी या कवचपाठाने त्याच्या सर्व व्याधींचे समूळ निर्मूलन होऊन त्याला आरोग्य प्राप्त होते। त्याला स्थावर म्हणजे काय, आपू भांग धोत्रा, जंगम म्हणजे काय, साप विंचू हलणारे, स्थावर म्हणजे वनस्पतीपासून अशा कोणत्याही विषाचं बाधा त्याला होत नाही। त्याच्यावर नाशकारक जारण मारण आदी अभिचारिक प्रयोग किंवा त्या प्रकारच्या यंत्र मंत्र तंत्राचा कोणीही प्रयोग केला तर त्याचे काही चालत नाही। त्याला आकाश भूमी आणि जलात वावरणाऱ्या तसेच उपदेशाच्या ठिकाणी राहणाऱ्या शत्रूपासून आणि शूद्र देवतांपासून कसलाही उपद्रव होत नाही। जन्मास उपजलेल्या बाधा आणि व्याधी कुळाचे साहजिक म्हणजे अनुवंशिक रोग असतात। गंडमाळा, डाकिनी, शाकिनी, अंतरिक्षात वावरणाऱ्या अत्यंत बलवान भयंकर अशा डाकिनी, त्याचप्रमाणे ग्रहबाधा, भूतबाधा, पिशाच्य बाधा, यक्ष गंधर्वादिकाचे कोप आणि राक्षस, ब्रह्मराक्षस, वेताळ, कुष्मांड, भैरवादिक उपद्रवी अशा सर्वांचा मनुष्याच्या हृदयात या देवी कवचाचा जर निरंतर जप चालू असेल तर त्या कवचधारीला पाहताच या सगळ्यांचा नाश होतो। अर्थात अनिष्टकारी सर्व दुष्ट शक्तींना हे कवच निष्प्रभ करते। हे कवच धारण करणारा जर राजा असेल तर त्याचा मान वाढतो। राजतेज वृद्धिंगत करणारे हे एक उत्तम कवच आहे। या कवचाचा नित्यपाठ करणारा मनुष्य उज्ज्वल कीर्ती प्राप्त करून या भूतलावर वाढत्या यशाने युक्त होतो, अर्थात त्याला प्रत्येक कार्यात यश मिळते। जो मनुष्य प्रथम हे कवच म्हणतो आणि नंतर सप्तशती चंडीचा पाठ करतो, त्याची जोपर्यंत ही पृथ्वी वने पर्वत अरण्ये धारण करून आहे तोपर्यंत पुत्र पौत्रादी संततीच्या रूपाने अक्षय व्यक्तित्व राहते, अक्षय अस्तित्व राहते, अर्थात त्याची वंश परंपरा अखंड चालू राहते। पुढे देहांत झाल्यावर भगवती मायेच्या प्रसादाने तो सर्व देवांनाही दुर्लभ असे नित्य परमपद प्राप्त करतो आणि सुंदर दिव्य देह धारण करून कल्याणमय शंकरा सन्निध आनंदाने राहतो। देवी कवच संपूर्णम।